नमस्कार. मी सौ भक्ती रोहित नायक, लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ द्वारा आयोजित आणि केशव स्मृती वाचनालय यवतमाळ द्वारा प्रायोजित भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन कथा अभिवाचन स्पर्धा वर्ष 6 2025-2026 मध्ये सहभागी झाले आहे. कधी विचार केलात का, एखाद्या शब्दाने एखादं आयुष्य बदलू शकतं तर दुसऱ्या शब्दाने आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि म्हणूनच म्हणतात, शब्द ही शस्त्रही असतात आणि औषधही. आज मी सांगणार आहे अशाच एका भक्ताची कथा, ज्याने आपल्या शब्दांनी दाखवून दिलं की श्रद्धा आणि संयम यांनाही आवाज असतो. कधी कधी आपण शब्द सहज बोलतो, पण त्या शब्दात किती ताकद असते हे विसरून जातो. शब्दांनी मन जिंकता येतं आणि शब्दांनी मन तोडताही येतं. ही कथा आहे त्या महान भक्ताची, ज्याने केवळ बळाने नव्हे तर शब्दांच्या शक्तीने अधर्मावर विजय मिळवला. ते म्हणजे श्री हनुमान. ही कथा रामायणातील हनुमान यांच्या भक्ती, नम्रता आणि शब्दशक्ती यावर आधारित कल्पनारम्य कथा आहे. तिचं कथानक स्वतंत्ररित्या रचलेलं असून प्रेरणा प्राचीन ग्रंथांमधील पात्रांमधून घेतली आहे. रामायण युद्धानंतरचा काळ होता. लंकेवर विजय मिळवल्यानंतर श्रीराम अयोध्येला परतले होते. सगळं कसं छान, सुखी आणि शांत. पण एक दिवस प्रभू रामाच्या मनात एक विचार आला. त्यांनी हनुमानाला बोलवलं आणि म्हणाले, हनुमान, तू माझ्यासाठी सर्व काही केलंस. समुद्र ओलांडलास, पर्वत उचललास, जीव धोक्यात घातलास. पण तुला माहीत आहे का, सर्वात मोठं बल कोणतं आहे? हनुमान नम्रतेने म्हणाले, प्रभू, तुमची कृपा हेच माझे बल आहे. राम मंद हसले. छान उत्तर. पण आता मी तुझी एक परीक्षा घेणार आहे. शरीराची नव्हे तर शब्दांची. हनुमान थोडं हसले आणि थोडं गोंधळले सुद्धा. शब्दांची परीक्षा? राम म्हणाले, हो. ज्या दिवशी तुला जाणवेल की शब्द हेच सर्वात प्रभावी अस्त्र आहे, त्या दिवशी ही परीक्षा तू जिंकलास. काही दिवसांनी एका पर्वतावर एक अहंकार राक्षस प्रकट झाला. त्याचं नाव महादंबी. त्याचं नावच होतं जो शब्दांनी विनाश करतो. तो लोकांना अपमानित करायचा, भीती दाखवायचा आणि म्हणायचा, शब्द हेच माझं अस्त्र आहे. लोक भयभीत झाले. ते हनुमानाकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, आमचं रक्षण करा. हनुमान म्हणाले, शस्त्र नको, फक्त सत्य आणि श्रद्धा घेऊन जाऊया. ते राक्षसासमोर गेले. राक्षस हसला. अरे वानरा, तुला माहीत नाही मी कोण आहे? मी एका शब्दाने पर्वत कोसळवतो. हनुमान हसले. शब्दानं पर्वत कोसळत नाही तर अहंकार कोसळतो. राक्षस गुरगुरला. मग तुझे शब्द दाखव हनुमान. हनुमान शांत बसले. त्यांनी डोळे मिटले आणि म्हणाले, जय श्रीराम, जय श्रीराम. क्षणभरासाठी वातावरण स्थिर झालं. वाऱ्याने फांद्या डुलल्या आणि राक्षसाच्या कानात तो शब्द गुंजला, राम राम. त्याचा अहंकार जळू लागला. त्याने पुन्हा ओरडलं, थांब, हे शब्द माझ्या आत काहीतरी बदलतायत. हनुमान म्हणाले, हा शब्दांचा प्रभाव आहे. तू जितका नाशासाठी शब्द वापरलास तितकाच मी निर्माणासाठी वापरला.
राक्षस गुडघ्यांवर बसला. मला कळलं हनुमान, शब्दांनी तू लोकांना जोडलंस, पण मी फक्त लोकांना तोडलं. हनुमान प्रेमाने म्हणाले, बोलण्याआधी विचार करणं हीच खरी तपस्या आहे. प्रभूच्या नामात जी शक्ती आहे ती कोणत्याही अस्त्रात नाही. राक्षसाने डोकं टेकवलं. मला क्षमा कर असंही तो म्हणाला आणि हळूहळू अदृश्य झाला. त्या क्षणी आकाशातून एक मधुर प्रकाश उतरला. श्रीराम स्वतः प्रकट झाले होते. श्रीराम म्हणाले, हनुमान, तू माझी परीक्षा उत्तीर्ण झालास. तू मला सांगितलंस की शरीर नव्हे, मन आणि शब्द यातच खरी शक्ती आहे. हनुमान नम्रतेने म्हणाले, प्रभू, तुमचं नाव माझं अस्त्र आहे. राम म्हटलं की भय मिटतं. राम हसले आणि म्हणाले, तू केवळ माझा भक्त नाहीस, तू शब्दांचा योद्धा आहेस. इथे कथा संपते, पण संदेश मात्र कायम राहतो. हनुमानाचं बल फक्त गदेत नव्हतं, तर त्यांच्या वचनात, त्यांच्या नम्रतेत आणि श्रद्धेत होतं. आपल्याकडेही तीच शक्ती आहे. आपले शब्द एखाद्याचे मन जोडू शकतात, तर एखाद्याचं मन तोडूही शकतात. एखाद्याचं जीवन बदलू शकतात. म्हणूनच बोलायचं ते विचार करून आणि उच्चारायचं ते प्रेमाने. रामायण संपलं असं म्हणतात, पण खरं रामायण तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण हनुमानासारखं होतो. शब्दात नम्रता, बोलण्यात भक्ती आणि मनात राम. बोध इतकाच मिळतो, शरीराची शक्ती मर्यादित असते, पण शब्दांची शक्ती अनंत असते. जय श्रीराम. धन्यवाद.